शिरौणे गांव और आसपास के इलाकों में पिछले कुछ दिनों से एक बेहद अहम और संवेदनशील मुद्दा चर्चा में है और वह है महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारा लोगों के घरों पर स्मार्ट मीटर लगाने की प्रक्रिया। बिना बताए मनमानी तरीके से महावितरण द्वारा जबरदस्ती के साथ लगाए जा रहे इन नए स्मार्ट मीटर प्रक्रिया के खिलाफ डॉक्टर राजेश पाटिल के नेतृत्व में शिरौणे गांव और गांव के विविध संगठनों ने स्मार्ट मीटर हटाओ जनता को बचाओ का नारा देकर नेरुल स्थित एमएसईबी कार्यालय पर भारी संख्या में मोर्चा निकाला, जहां इस मोर्चे में नागरिक और महिलाएं बड़ी संख्या में शामिल होती नजर आई। एमएसईबी पर आरोप यह है कि बेहद गुपचुप और लोगों की सहमति के बिना लागू की जा रही स्मार्ट मीटर प्रणाली के चलते हजारों नागरिक भ्रम, भय और गुस्से के माहौल में जी रहे हैं। शिरौणे गांव और आसपास के इलाकों में लगभग हजारों स्मार्ट मीटर लगा दिए गए हैं। खास बात तो यह है कि ये मीटर नागरिकों की अनुमति के बिना ही, कोई सरकारी आदेश दिखाए बिना सीधे घरों पर लगा दिए गए। कई नागरिकों को पता भी नहीं चला, उससे पहले ही ये मीटर उनके घरों पर लगा दिए गए। जिन नागरिकों ने इन मीटरों को लगाने का विरोध किया, उन्हें संबंधित कर्मचारियों ने तर्क देकर जबरन मीटर लगा दिए। साथ ही विरोध करने वाले ग्राहकों के खिलाफ संबंधित पुलिस थाने में शिकायत दर्ज कराकर मामले भी दर्ज किए जा रहे हैं। इस पृष्ठभूमि के खिलाफ शिरौणे ग्राम विकास युवा मंच और शिरौणे ग्राम विकास मंडल ने शिरौणे नागरिकों के साथ नेरुल बस डिपो के सामने अंबेडकर गार्डन से सटे कार्यालय पर धावा बोल दिया, जहां स्थानीय ग्रामस्थों ने एमएसईबी अधिकारी को आड़े हाथों लेते हुए अपनी मांगों का ज्ञापन सौंपा और जल्द इस मनमानी और स्मार्ट मीटर इंस्टॉलेशन प्रक्रिया को रोकने की पुरजोर मांग की। पत्रकारों से बात करते हुए शिरौणे ग्राम विकास मंडल के अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने कहा कि एमएसईबी की मनमानी न सिर्फ गलत है, बल्कि आम लोगों के भरोसे को भी कमजोर करती है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने ऊर्जा मंत्री के तौर पर खुद अब विधानसभा में सार्वजनिक रूप से कहा था कि आम नागरिकों के घरों में स्मार्ट मीटर नहीं लगाए जाएंगे, तो फिर ये अधिकारी क्या मुख्यमंत्री से बड़े हैं? पाटिल ने कहा कि महावितरण द्वारा लगाए गए मीटर न केवल स्मार्ट हैं, बल्कि उनमें पहले से ही प्रीपेड व्यवस्था है। हालांकि ये मीटर वर्तमान में पोस्टपेड मोड में है, लेकिन भविष्य में कभी भी इन्हें प्रीपेड किया जा सकता है। यह डर नागरिकों को अब सता रहा है। ज्या पद्धतीनं स्मार्ट मीटरच्या नावाखाली एमएसईबी त्यांचे जे अधिकारी आहेत, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्या नावाखाली ज्या पद्धतीनं चुकीच्या गोष्टी करतात, त्याच्या विरोधात हा रहिवाशांनी काढलेला मोर्चा आहे। कारण जे नादुरुस्त आहेत ते बदलण्याबाबतचे आमचं काही म्हणणं नव्हतं, परंतु जे चांगले मीटर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी बदलतात। बरं, त्याचे काय आदेश आहेत का? शासनाचे आदेश आहेत का? विधानसभेच्या त्या फ्लोअरवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय सांगतात? स्मार्ट मीटर सामान्य घटकांना लावणार नाही, त्यांच्याकडे लावले जाणार नाहीत। बरोबर आहे। मग आता ते मोठे की हे मोठे? मग त्यांनी जर त्या पद्धतीनं फ्लोअरवर अशा पद्धतीनं इन्स्ट्रक्शन दिले असतील तर त्या इन्स्ट्रक्शन यांच्यापर्यंत आल्या पाहिजे, त्यांची जबाबदारी आहे। एखादा मान्य मुख्यमंत्री जेव्हा एखादा विषय सभागृहात घेतो, 288 आमदारांच्या जिथे निर्णय होतात, कायदे बनतात, त्या कायदे मंडळामध्ये जर अशा पद्धतीचा एखादा विषय घेतला जातो, त्या विषयाच्या विरोधामध्ये हे लोक वागतात असं वाटत नाही का? आम्ही भूमिका त्यांच्याकडे स्पष्ट मांडायला आलो। कारण अशा पद्धतीनं तुम्ही शासनाचे आदेश दाखवा, ऊर्जा खात्याचे आदेश दाखवा। एमएसईबी थोडीशी स्वायत्त संस्था आहे, ही परस्पर देखील काही निर्णय घेईल, पण त्या निर्णयांना त्या ठिकाणी जबाबदार शासन असतोच की नाही? मग शासन जबाबदार असतो तर शासनाची जबाबदारी पार पडली पाहिजे। अशा वेळेला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला त्याचं परिपत्रक द्या। तुम्ही स्मार्ट मीटर बघा, टेक्नॉलॉजीला आमचा विरोध नाही, परंतु त्या टेक्नॉलॉजीच्या आडून जर आमच्या रहिवाशांना त्रास होत असेल तर आम्ही सहन करणार नाही। आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी काय सांगितलेलं आम्ही, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्या अगोदर आम्हाला शासनाचे आदेश दाखवा। आम्हाला त्या ठिकाणी आमची जी रहिवासी आहेत तो सामान्य रहिवासी आहे, तो अडाणी आहे, कमी शिकलेला आहे, मग त्यांना तुम्ही जाऊन पटवून द्या स्मार्ट मीटर आम्ही का लावतोय, स्मार्ट मीटर मध्ये तुमचा फायदा काय आहे, ही जनजागृती करा। जनजागृती करणं तुमचं काम आहे। तुम्ही जनजागृती करणार नाही, तुम्ही त्या ठिकाणी परस्पर रात्रीच्या अंधारात येतात, किती मगरुरी पहा यांची, रात्रीच्या अंधारात येतात आणि जर त्या ठिकाणी रहिवाशांनी विरोध केला तर कंप्लेंट द्यायला जातात। वा रे वा, यांची बापाची एमएसईबी आहे का? अरे ग्राहक आहे म्हणून हे आहे, तो आम्ही आहोत म्हणून हे आहे। आणि जर का त्या ठिकाणी ग्राहक नसता तर हे अधिकारी असते, एमएसईबी असती,
ग्राहकांना त्या ठिकाणी केंद्रबिंदू मानला पाहिजे. परंतु ह्या कॉन्ट्रॅक्टरना आणि ह्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मगरुरीत सुटलेली आहे. चुकीच्या पद्धतीने यांना कुठून तरी इंटरेस्ट मिळतो, यांना त्या ठिकाणी दलाली करायची असते प्रत्येक मीटरच्या मागे, आणि म्हणून हा खेळ खंडोबा रहिवाशांसोबत करतात. आमचा या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे. आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, आमचा टेक्नॉलॉजीला विरोध नाही, परंतु टेक्नॉलॉजीच्या आड जर तुम्ही त्या ठिकाणी रहिवाशांना त्रास देत असाल, आम्ही ते मान्य करणार नाही. म्हणून त्यांना स्पष्टपणे आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा जनजागृती करा. तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे त्या फ्लोअरमध्ये सांगितलेलं आहे त्याची त्या ठिकाणी लोकांमध्ये अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून काय झाले नाही झालं ते माहिती द्या. तुम्हाला शासकीय आदेश असेल ते आम्हाला आदेश तुम्ही द्या, आणि लोकांमध्ये 1 to 1 बिलं कशी 1 to 1 येतात, मग तुम्ही 1 to 1 द्या ना, ते बिलाच्या बरोबर जनजागृती करा. आम्ही त्या ठिकाणी क्लिअर कट त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि चुकीच्या पद्धतीनं अगदी आवर्स बेसिस त्यांची जी ड्युटी आवर्स आहे त्याचमध्ये या आणि ते करा. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही त्या ठिकाणी आलात तर त्या ठिकाणी आम्ही मान्य करणार नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलेल्या आहेत. MSEBीचा या अधिकाऱ्यांचे मगरुरीपणा सांगतात, मीटरचा बिल जर जास्त आला तर नवीन एखादी टेक्नॉलॉजी अडॉप्ट करताना आम्हाला त्याचा त्रास होतो. इथं अधिकारी वर्ग जो आहे ना, ते त्यांना सांगितलं एवढे मगरूर आहेत, यांना वाटतं यांच्या बापाची मिराजदारी आहे, यांना वाटतं हे आमचे मालिक आहेत, हे नोकर आहेत आमचे, हे विसरतात आणि आमच्या ग्राहकांना उलट उत्तरं देतात. त्यांना त्या ठिकाणी मोजती नाहीत, त्यांना त्रास होईल अशा पद्धतीने तासन तास रखडून ठेवतात. किंबहुना तो वैतागलेला असतो, तो 2 शब्द बोलतो, यांनी ऐकायला पाहिजे, हे परस्पर त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर जातात. अशा पद्धतीच्या मगरूर अधिकाऱ्यांना बदला, आणि इथं चांगल्या प्रकारे एखादा अशा पद्धतीचा डिपार्टमेंट करा की ज्याच्यामध्ये ग्राहक आल्यानंतर ग्राहकाच्या शंकांचं निरसन त्या ठिकाणी करता येईल. अशा अनेक गोष्टींची चर्चा या आमच्या MSEBीच्या ह्या अधिकाऱ्यांबरोबर या ठिकाणी झाली. परंतु स्मार्ट मीटर हा त्या ठिकाणी आमचा सध्या यांनी पर्याय निवडून आहेत. लोकांमध्ये जनजागृती करा, लोकांना सगळ्या प्रकारची कल्पना द्या. लोकांना ज्यावेळी ते पटेल त्यावेळी लोक स्वतःहून सांगतील फायदा आहे, आम्ही ते घेतो. म्हणून नादुरुस्त असतील ते बदलायला आमची काय हरकत नाही, परंतु चांगले मीटर हे बदलू नयेत अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या या सिस्टम मंडळाने त्या ठिकाणी घेतली, आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रथमदर्शनी तरी त्या ठिकाणी मान्य केलेले आहे. बघू आता ते खोटे बोलतात खरी करतात ते कालांतराने कळेल. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.